मराठी येत नसलेल्या वाहन चालकांवर कारवाई। राज्यभरात 1268 चालकांना नोटीस। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम। होर्डिंगच्या विषयावरून महासभेत मोठा गोंधळ। काँग्रेस नगरसेवकांना बोलून दिलं जात नसल्याचा आरोप। ठाण्यात मराठी न बोलणाऱ्यावर कारवाईला सुरुवात। मराठी न बोलणाऱ्या 37 रिक्षा चालकांना आरटीओची नोटीस। महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता। महाराष्ट्रातील उमरडा गायीला स्वतंत्र देशी गोवंश तर माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता। सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी काम न करण्याचा निर्णय। ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ला होऊन मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ निर्णय। भिगवण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 20 मोबाईल शोधून मूळ मालकांच्या केले स्वाधीन। नागरिकांनी मानले आभार। वर्धा जिल्ह्यात वनविभागाची चमू। जंगलात ठाण मांडून नरभक्षक वाघाला शोधण्यासाठी 40 कर्मचारी जंगलात तैनात। नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुलीचं अपहरण करणाऱ्या संशयितावर तात्काळ कारवाई करा। श्री शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे सावर्डे पोलिसांना निवेदन। नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करा। भीम आर्मीकडून रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वेची ही मागणी। पवना धरण 100% भरलं। 800 क्युसेकने विसर्ग सुरू। मावळ आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना मोठा दिलासा। व्हीलचेअर अभावी रुग्णाला पाठीवरून नेण्याची वेळ। वणी ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमरावतीच्या तळेगाव विष्णोरा रस्त्याची वर्षभरापासून दुरावस्था। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला। भिवंडी तालुक्यातील रांजनोली उड्डाणपुलाखाली घाणीचं साम्राज्य। स्थानिक ग्रामपंचायत आणि रस्ते विकास प्राधिकरणाचं दुर्लक्ष। नाशिकच्या हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय। करंजा नगर परिषद प्रशासनाची मोकाट कुत्र्यांवर कारवाई। जवळपास 40 कुत्रे पकडले। मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। बीड नगरपालिकेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्षातील वाद चव्हाट्यावर। चुकीच्या पद्धतीनं काम करू देणार नाही, उपनगराध्यक्षांची भूमिका। नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू। आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली। नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन। टवाळखोरांवर कारवाई। बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर। भटक्या श्वान नियंत्रणासाठी नंदुरबारच्या एबीसी केंद्राची जिल्हा आयुक्तांकडून पाहणी। 6 महिन्यात 1802 श्वानांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण। नवी मुंबईतील तुर्भेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा। पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांकडून कोट्यावधींच्या उधळपट्टीचा आरोप। शिवसेनेची चौकशीची मागणी। सायन रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम नियोजित वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट। 30 सप्टेंबरपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 6 नर्स आणि 10 डॉक्टरांची नियुक्ती केल्याचं समोर। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीनं पदभरती करू नये असा शासन आदेश असताना देखील भरती। छत्रपती संभाजीनगर विभागातील 243 कारखाने बंद। हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ। 93,892 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित। मनसेची पनवेल परिवहन कार्यालयावर धडक, परिसरात अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर,
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असून अनेकांचे जीव गेल्याचा मनसेचा आरोप. उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. सोलापुरात मोची समाजाच्या मागणीला अखेर यश, शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळणार, आमदार देवेंद्र कोठेंच्या पाठपुराव्याला यश. कोल्हापुरात पाणीपट्टीत दरवाढ करण्यास महापालिका सभेत मंजुरी, पाणी चोरी शोधण्यासाठीही 4 पथके निर्माण. यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, 73 प्रकल्पांच्या 5 किलोमीटर परिसरात पर्यटनाला बंदी, 5 दिवसात 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहणार. नागपूर जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या नावाखाली 59 अनुदानित शाळांच्या मान्यता रद्द, माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय, 35 एकूण शाळा तर 24 शाळा ग्रामीण भागात. पुण्यातील 2 विशेष रेल्वे गाड्या आता नियमित होणार, रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा. पुणे कोल्हापूर एक्सप्रेसला नियमित एक्सप्रेसचा दर्जा, 20 ऑक्टोबरपासून दोन्ही गाड्या दररोज धावणार. भंडाऱ्यात 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान, युवकांसाठी रील फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आणि 21 ऑगस्टला महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन. सुकेळीचा टोल नाका सुरू होणार नाही, खारपाडा इथला टोलही लवकरच बंद होईल, सुनील तटकर यांची माहिती. कल्याणच्या भाजपा जिल्हाध्यक्षांची राज ठाकरेंवर टीका, राज ठाकरेंवरील टीकेला भाजपच्याच पदाधिकाऱ्याचा विरोध. दिघी पोर्टच्या विस्तारीकरणात मच्छीमारांच्या पाठीशी खासदार सुनील तटकर यांचं वक्तव्य. महसूल विभागाचा पदोन्नतीबाबत महत्वाचा निर्णय, राज्यातील 40हून अधिक तहसीलदार बनणार उपजिल्हाधिकारी, तर 22 नायब तहसीलदारांची तहसीलदार पदावर वर्णी. राम मंदिर चोरी प्रकरणात आरएसएसचा हात, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा गंभीर आरोप. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास, निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत, शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीवर उदय सामंतांचं वक्तव्य. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले मनमाड शहरात. सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत केलं धरण आंदोलन. महापौरांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना दिलेलं पत्र वादात सापडण्याची चिन्ह, आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान द्या, महापौर रितू तावडे यांचं पत्र. भामरागडमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला वेग, पात्र लाभार्थ्यांना धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पट्ट्यांचं वाटप. दिमागी नक्षलच्या मानसिकतेवर रवींद्र चव्हाणांचा घणाघाती प्रहार, नक्षलवाद संपला पण देशविरोधी मानसिकतेविरोधातील लढाई अजून बाकी, असं म्हणत सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ. सावरकरांच्या अभिनव भारत विकासाला 2.5 कोटींचा निधी मंजूर, अभिनव भारत मंदिरातील उर्वरित विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता. मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांसाठी राजकीय शिफारशींचा दबाव, मंत्री आणि आमदारांनी मोठ्या प्रमाणात शिफारस पत्रे दिल्याची माहिती समोर. एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ, मतदारांना मोठा दिलासा, 1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ. 2 सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस, सोहळ्याच्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांचं नाव, तसेच मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांचेही फोटो. तुळजापुरात अत्याधुनिक नवीन विश्रामगृह उभारणार, कामाला गती देऊन आधुनिक दर्जेदार आवश्यक सुविधांनी सुसज्ज करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश. आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतील नेते आक्रमक, पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा पाटलांची मागणी.
मराठवाड्यात एसआयआर मोहिमेतून 21,41,989 मतदारांची नावं वगळल्याचा प्रकार. वगळलेल्या मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नावे, गैरहजर आणि अपूर्ण पत्ता असलेल्या मतदारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक 6,08,834 मतदारांची नावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.